नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुशेगात कोकणच्या तिसऱ्या भागात. आपण बघत आहात भूषण पाठक व्लॉग्स. या भागात आपण बघणार आहोत बाणकोट किल्ला, फेरी बोटीचा प्रवास आणि हरिहरेश्वर मंदिर. ही आहे महाबळेश्वरला उगम पावणारी सावित्री नदी. सावित्री ही रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आहे आणि याच नदीच्या खाडीवर आहे आकारानं छोटा पण व्यापारी दृष्ट्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी बांधलेला हिम्मतगड म्हणजेच बाणकोट किल्ला. तुम्ही वेसवी बाजूने आलात तर बाणकोटच्या वस्तीतून चिंचोळ्या रस्त्यानं इथे गडापर्यंत पोहोचता येतं. हे आहे हिम्मतगडाचं प्रवेशद्वार. काही वर्षांपूर्वीच सह्याद्री प्रतिष्ठानने संपूर्ण किल्ल्याची डागडुजी करून इथे जुना बाज कायम ठेवणारं मजबूत प्रवेशद्वार बसवलं आहे. दाराची अडकवणी किंवा कडी अडकवण्याची ही जागा. प्रवेश केल्यावर आपल्याला पहारेकऱ्यांच्या 2 देवड्या दिसतात. पैकी उजव्या देवडीत पाण्याचे 6 लहान हौद बांधलेले आहेत. पुढे आल्यावर उजवीकडे कोपऱ्यात एक तळघर किंवा भुयार आहे. डावीकडे असलेल्या या लयबद्ध पायऱ्या आपल्याला गडाच्या तटावर किंवा फांजीवर घेऊन जातात. फांजी म्हणजे पहारेकऱ्यांना तटावरून फिरता येईल म्हणून केलेला मार्ग. हा गड आकाराने लहान आहे पण मोक्याच्या ठिकाणी बांधलेला आहे. हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा अस्तित्वात नाही, पण इसवी सनाच्या पहिल्या शतकात प्लिनी या ग्रीक इतिहास तज्ज्ञानं लिहिलेल्या पुस्तकात या गडाचा मंदगोर किंवा मंदारगिरी असा उल्लेख आढळतो. पुढे आदिलशाहीपासून याचा इतिहास ज्ञात आहे. पोर्तुगीजांनी 1548 मध्ये हा किल्ला आदिलशाहीकडून काबीज केला. पुढे पेशवे आणि इंग्रज यांनी संयुक्तपणे चढाई करून हा किल्ला जिंकून घेतला. तेव्हा इंग्रजांनी या किल्ल्याला नाव दिलं फोर्ट व्हिक्टोरिया. व्यापाराच्या दृष्टीनं हा किल्ला योग्य असेल असा इंग्रजांचा कयास होता, पण तो साध्य झाला नाही. म्हणून इंग्रजांनी हा पेशव्यांच्या स्वाधीन केला. त्यावेळी मुंबईतून महाबळेश्वरला यायचं असेल तर बोटीनं बाणकोटपर्यंत येऊन सावित्री नदीच्या कडेनं महाबळेश्वर गाठावं लागे. एका इंग्रज अधिकाऱ्याचा मुलगा आर्थर मॅलेट हा मुंबईहून आपली पत्नी सोफिया आणि 1 महिन्याची मुलगी एलन सोबत बाणकोटपर्यंत पोहोचला. पण दुर्दैवानं पत्नी, मुलगी आणि 13 खलाशी खाडीत बुडून मरण पावले. त्या दोघींचं स्मारक या गडाच्या खाली आहे. आर्थर मॅलेट महाबळेश्वरला एका डोंगराच्या टोकावर बसून सावित्री नदीकडे बघत बसायचा. तोच आत्ताचा आर्थर पॉइंट. या अभेद्य बुरुजावरून सावित्री नदीची खाडी आणि समुद्राच्या परिसरावर नजर ठेवता येते. इतिहासाची साक्ष असलेली ही तोफ नव्याने केलेल्या गाड्यामुळे जतन करण्याचा चांगला प्रयत्न दिसला. तोफेवर असलेल्या चिन्हांनुसार ही तोफ 1797 मध्ये ब्रिटिश राजवटीत तयार केली गेली असं दिसतं. गडाच्या मध्यभागी असलेल्या जोत्याच्या अवशेषांमध्ये मारुतीरायाची मूर्ती विराजमान आहे. हा दरवाजा आपल्याला गडाच्या मुख्य तटाबाहेरच्या बुरुजावर नेतो. या बुरुजात मध्यभागी खोल विहीर होती, ती आता बुजली आहे. या बुरुजातून बाहेर जाणारा एक छोटा दिंडी दरवाजा देखील आहे. गडाभोवती फार खोल नसलेला खंदक आहे जो बऱ्याच ठिकाणी बुजलेला आहे. गडावर फिरताना भर उन्हात आम्हाला काही मंडळी गवत साफ करताना दिसली. सुट्टी असताना तळपत्या उन्हात ही पोरं इथे काय करतायत या उत्सुकतेपोटी आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. मित्रांनो नमस्कार. जय शिवराय. आत्ता गड बघायला आलो होतो. मी पुण्यातून आलो आहे आणि गड बघताना मला तुम्ही हे अतिशय स्तुत्य उपक्रम करताना दिसले. तर मला जरा पहिल्यापासून सांगा तुमची नावं काय आणि तुम्ही कुठल्या गावातनं आले आणि
हे उपक्रम तुम्ही कधीपासून करताय? जय शिवराय. मी दिव्यांशी गोवन, इथलाच गावातला किल्लावाडी सुजाताडे गावातलाच. आम्ही दरवर्षी येतो साफसफाई करायला. आता दिवाळी सुट्टी यायला लागले म्हणून आम्ही सुट्टीत साफसफाई करायला आलो आहे. आणि सह्याद्री प्रतिष्ठानची पण मुलं येतात, ती जरा लेट येतात, पण आम्ही याच्या अगोदर थोडी साफसफाई करून घेतो थोडी, कारण फिरण्यासाठी माणसांसाठी एवढं फिरण्यासाठी साफसफाई पहिली करून घेतो. नाहीतर माणसं येतात फक्त एवढी या ठिकाणी फिरून जातात, इकडे वरती कोणी जात नाही, म्हणून आम्ही साफसफाई करतो पहिली अगोदर. वा. हां. जय शिवराय. श्रवण लांबे. आम्ही इथून किल्लावाडीमधून आलो. जे गावातलेच स्थायिक आहोत, दरवर्षी येतो. दिवाळीमध्ये सगळे लोक आपापल्या कुठं फिरायला जातात, काय करतात, पण तुम्ही हा उपक्रम करताय हे खूप चांगली गोष्ट आहे. पण ह्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते? आपण साफसफाई करणार तर कोण करणार, कारण जेवढी साफसफाई करू आपण तेवढंच किल्ला आपला सुंदर दिसणार, त्याने माणसं येत राहणार. किल्ला सर्व इकडे आंब्याची झाडं होती, चाफ्याची झाडं होती, त्याच्या अगोदरपासून आम्ही येतोय. म्हणजे इकडे भिंतीला पण मोठी मोठी झाडं होती, तेव्हा पण आम्ही यायचो पहिले. पुरा किल्ला साफ करायचा. आता डागडुजी झाल्यानंतर एवढी काही ही दिसत नाही किल्ल्यात घाण, जेवढा गवत असतो तेवढा आम्ही काढून घेतो. सह्याद्री प्रतिष्ठानने अनेक गडांवर संवर्धन संदर्भात अतिशय योजनाबद्ध आणि भरीव काम केल्याची माहिती यातून आम्हाला मिळाली. पर्यटक आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण या ऐतिहासिक वास्तू आणि प्रेरणास्थानांचं पावित्र्य राखावं. इथून हरिहरेश्वरला जाण्यासाठी रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्यात जावं लागतं. जवळचा मार्ग म्हणजे फेरीबोट. बाणकोट किल्ल्याजवळच सावित्री नदी पार करण्यासाठी वेसवी ते बागमांडले फेरीबोट सेवा आहे. फेरीबोट सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत साधारण 1 तासाच्या अंतरानं उपलब्ध आहे. इथे वारंवार न येणाऱ्यांसाठी फेरीबोट हा एक कुतूहलाचा विषय असतो. या बोटीतून सायकलपासून अगदी मोठ्या बसपर्यंत सगळी वाहनं वाहून नेता येतात. केवळ 15 मिनिटात आपण पलीकडच्या तीरावर पोहोचतो. बोटीच्या पहिल्या मजल्यावर चालकाची केबिन आहे. बाजूला डेकवर प्रवाशांना बसण्याची सोय केलेली आहे. खवय्यांसाठी इथे छोटेखानी स्नॅक सेंटर सुद्धा आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलाचं काम काही कारणास्तव सध्या बंद आहे. फेरी बोटीतून बागमांडले येथे येऊन अगदी 10 मिनिटात आम्ही हरिहरेश्वर कमानीपाशी पोहोचलो. दक्षिण काशी म्हटलं जाणारं हरिहरेश्वर मंदिर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात समुद्रकिनारी आहे. हरिहरेश्वराची स्थापना महामुनी अगस्ती ऋषींनी केली असं म्हणतात. इथे हरिहरेश्वर आणि कालभैरव अशी 2 मंदिरं शेजारी शेजारीच आहेत. असं म्हणतात की परंपरेनुसार आधी कालभैरव आणि योगेश्वरी यांचं दर्शन घेऊन हरिहरेश्वर मंदिरातील नंदी, गरुड, गणपती, मग हरिहरेश्वराचं दर्शन घ्यावं आणि क्षेत्र प्रदक्षिणा करत पुन्हा कालभैरव दर्शन घेतल्यावर इथे आल्याचं पुण्य मिळतं. वेळेअभावी क्षेत्र प्रदक्षिणा आम्हाला करता आली नाही, पण ही प्रदक्षिणा हरिहर, हर्षणाचल, ब्रह्माद्री आणि पुष्पाद्री या 4 डोंगरांभोवती केली जाते. हा प्रदक्षिणा मार्ग डोंगर उतरून समुद्र किनाऱ्याने सुंदर अनुभव घेत पुन्हा कालभैरव मंदिरापाशी पूर्ण होतो. सावधगिरी म्हणून समुद्राची भरती ओहोटी लक्षात घेऊनच आपण प्रदक्षिणा करावी. कालभैरवाची मूर्ती चतुर्भुज आहे. उजव्या वरच्या हातात डमरू आणि खालच्या हातात खड्ग आहे. डाव्या वरच्या हातात त्रिशूळ आणि खालच्या हातात राक्षसाचं शीर आहे. गळ्यात राक्षस मुंडमाला असून सापाचं यज्ञोपवीत धारण केलेलं आहे. श्री कालभैरवाच्या डाव्या बाजूस आदिशक्ती योगेश्वरी आहे. यांच्या दर्शनानं भूतपिशाच्च बाधा नाहीशी होते असं म्हणतात. हरिहरेश्वर मंदिरात आयताकृती दगडी शिळेवर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमाया पार्वतीचं प्रतीक असलेले 4 वालुकामय बाण आहेत. हे मंदिर श्रीमंत पेशवे यांचं कुलदैवत आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार थोरले बाजीराव पेशवे यांनी 1723 आणि दुसरे बाजीराव पेशवे यांनी 1793 मध्ये केला. अशाच सुंदर ठिकाणांची माहिती घेऊन आपण परत येऊ.
तोपर्यंत पुनर्मिलनाय. नवनवीन विषयांसाठी व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबून नोटिफिकेशन्स ऑन करा.